माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, काल मक्याला पाणी चालू होतं. हे पहा, इकडं पाणी दिलं आहे. हे आपली मका आहे आणि हे या ठिकाणी मी दार वळत होतो. हे पहा, या ठिकाणी दार वळताना अवचित माझं लक्ष गेलं आहे. पहा इकडं, हे पहा काय दिसतंय. हे पहा, हे पहा, ही सापाची कातण आहे. हे बघितल्यानंतर एकदम धस्स झालं. मी घाबरलो, कारण दार वळायचं ठिकाण या ठिकाणी होतं. हे पहा, इथं मी दार वळत होतो या ठिकाणी, आणि इकडं लक्ष गेल्यानंतर सुरुवातीला मला लक्षातच आलं नाही. मी सापच आहे असं समजलो आणि एकदम घाबरलो आणि बाजूला झालो. या ठिकाणी यायची मला भीती वाटायला लागलेली आहे, भीती वाटते. आणि ही सापाची कातण आहे. म्हणजे जर कातण एवढी मोठी असेल तर सापसुद्धा एवढाच मोठा असणार आहे. रानामध्ये काम करणं शेतकऱ्यांना किती अवघड आहे, किती धोक्याचं आहे, हे मला यावरून सांगायचं आहे. पण शेतकऱ्यांना घाबरून चालणार नाही. सावधानता बाळगावी लागणार आहे. जर हे पहा, मी जवळून दाखवतो. हे पहा, त्याचे खवले आहेत. हे पहा, हे पहा, हा जर एवढा मोठा असेल तर साप पण एवढाच मोठा असणार आहे. आणि असं रात्री अपरात्री फिरणं शेतकऱ्यांना किती धोक्याचं आहे हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. शेतकऱ्यांना रात्रीची लाईट असते आणि दिवसा लाईट नसल्यामुळं मक्याला पिकाला पाणी पाजावं लागतं रात्रीचं. आणि असं जर एखादं सापासारखं जनावर जर समजा अवचित पुढं आलं तर काय अवस्था होईल? अवघड आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करा, बोला. धन्यवाद.